मोर्शी तालुक्यातील दापोरी इथं दिनांक 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर पर्यंत श्रीमद भागवत ग्रामगीता तत्वचिंतन सोहळा दापोरी इथं मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा 57वा पुण्यतिथी महोत्सव तसेच सर्व संत स्मृती दिन साजरा करण्यात येत आहे। या स्मृती दिनानिमित्तानं 10 ते 18 वर्षापर्यंतच्या दापोरी गावातील मुलामुलींचे सर्वांगी सुसंस्कार शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये शिकवण्यात येणारे विषय योगा, प्राणायाम, सूर्यनमस्कार, लाठीकाठी, कराटे, मानवी मनोरे, हल्लाबोल, लाठी बांधिश इत्यादी मैदानी व मर्दानी खेळ शिकवले जात आहेत। ग्रामगीताचार्य हरिभक्तपरायण श्री रायजी प्रभू शेलोटकर महाराज यांनी भागवत कथेचं वर्णन करत असताना म्हटले, जेवढी शास्त्राची गरज आहे तेवढीच शास्त्राची गरज आहे। वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये वर्णन करताना आजचे छान छान बाल उद्याचे तरुण कार्यकर्ते होतील, देशाचं पांग फेडतील उत्तमोत्तम गुणांनी असे प्रतिपादन केले। शेलोटकर महाराजांनी गेल्या 25 वर्षांमध्ये शेकडो गावांमध्ये श्रीमद भागवत कथेच्या आणि ग्रामगीतेच्या माध्यमातून 50,000 मुलांना सुसंस्काराचे धडे दिले, त्यांना शस्त्र आणि शास्त्राचे ज्ञान दिले। आज ती काळाची गरज असल्याचा विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले। या महोत्सवामध्ये 29 डिसेंबर रोजी दुपारी ठीक 3 वाजता या शिबिरातील मुलांचा मातृपितृ पूजनाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। असे विधायक कार्यक्रम वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्तानं दापोरी गावामध्ये उत्साहात साजरे होत आहेत।